अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ एक नवीन व्हिडिओमध्ये सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे। तर उद्या आहे 21 जून 2024 आणि उद्या आहे वटपौर्णिमा। प्रत्येक महिन्याला पौर्णिमा येत असते आणि प्रत्येक पौर्णिमेचं वेगवेगळं महत्त्व असतं। तसंच उद्या सुद्धा वटपौर्णिमा आहे आणि तिचं सुद्धा वेगळं असं महत्त्व आहे, अनन्यसाधारण असं महत्त्व तिचं आहे। आणि आपण जेव्हा वटपौर्णिमेला प्रत्येक महिला जी सुवासिन महिला असते ती वडाच्या झाडाची पूजा करत असते, छान छान साड्या घालत असते, मेकअप करत असते आणि वडाच्या झाडाची पूजा करत असते। कारण वडाचं झाड म्हणजे एक वनस्पती औषधी सुद्धा आहे ते आणि गुणकारी आहे ते। आणि त्याचबरोबर किती उन्हाळा असो, किती कडक ऊन असो, त्या उन्हामध्ये सुद्धा ते टवटवीत राहतं त्याला, कारण दीर्घ आयु त्याला असते। त्याच्यामुळे ते वडाचं झाड त्याला अनन्यसाधारण असं महत्त्व आहे। आणि सावित्रीने आपल्या पतीचे प्राण सुद्धा परत मिळवण्यासाठी यमराजाला तिने प्रार्थना केली होती। तिच्या भक्तीने त्यांना तिने संतुष्ट केलं होतं आणि यमराजाने तिच्या पतीचे प्राण त्याच झाडाखाली परत दिले होते आणि तो त्या झाडाखाली जिवंत झाला होता। तेव्हापासून ही प्रथा सुरू झालेली आहे। त्याच्यामुळे प्रत्येक सुवासिनी महिला आपल्या पतीला दीर्घ आयु लाभावी, तिचं सौभाग्य बळकट राहावं यासाठी ती वडाच्या झाडाची पूजा करत असते, वडाला ती प्रार्थना करत असते। त्याच्यामुळे उद्या आपल्याला वडाच्या झाडाची पूजा करायची आहे। तर पूजा कशी करायची, काय करायची, किंवा पूजेमध्ये काय काय साहित्य घ्यायचं, किंवा उद्या पौर्णिमा पण आहे, सत्यनारायणची पूजा आपल्याला करायची आहे। तर म्हणजे उद्या पौर्णिमा 7:30ला सकाळी 7:30ला लागणार आहे, तर ती परवा दिवशी सायंकाळच्या वेळेस 6:30ला संपणार आहे। त्याच्यामुळे आपल्याला उद्या सत्यनारायणची पण पूजा करायची आहे। ज्या महिला करत नसतील त्यांनी उद्यापासून सुरुवात केली तर चालते आणि उपवास धरायचा, अर्थात उपवास धरायचा आहे आणि सायंकाळच्या वेळेस सत्यनारायणची पूजा करायची आहे आपल्याला। कारण सत्यनारायणची पूजा ही लक्ष्मी प्राप्तीसाठी आपल्याला खूप लक्ष्मी आपल्या घरात स्थिर राहावी, येणारा पैसा घरात टिकून राहावा, कारण लक्ष्मी ही चंचल असते। त्याच्यामुळे ही सत्यनारायणची पूजा विष्णूंची पूजा आहे, जिथे विष्णूंची सेवा होते तिथे लक्ष्मी आपोआप येत असते। त्याच्यामुळे ही सगळ्यात प्रभावी सेवा आहे लक्ष्मी प्राप्तीसाठी, त्याच्यामुळे तुम्ही नक्की करा। त्याचबरोबर उद्या वडाच्या झाडाची पूजा करते वेळेस आपल्याला काय काय सामान लागणार आहे त्याच्यामुळे मी तुम्हाला थोडक्यात माहिती सांगते। तर उद्या सर्वप्रथम महिलांनी, ज्या महिला पूजा करायला जाणार आहेत त्या ह्या 3 कलरच्या साड्या त्यांनी घालायच्या नाहीये। ह्या तिन्हीपैकी कोणताच कलर तुम्ही घालायचा नाहीये। तर तो कलर म्हणजे कारण आपण आपलं सौभाग्यासाठी आपण ही पूजा करत असतो। तर तुम्ही काळ्या रंगाची साडी घालायची नाही, त्याच्यानंतर पांढऱ्या रंगाची साडी घालायची नाही, त्याच्यानंतर निळ्या रंगाची साडी घालायची नाही। इतर तुम्ही कोणतीही साडी घालू शकता, लाल, गुलाबी, पिवळी, हिरवी, प्रत्येक कलर आपल्याला माहिती आहे की साड्या खूप असतात आपल्याकडे आणि प्रत्येक कलरच्या साड्या आपल्याकडे असतात, पण ह्या 3 कलरपैकी तुम्ही कोणताच कलर घालायचा नाही उद्या पूजाला जाते वेळेस। त्याच्यानंतर पूजाचे साहित्य काय काय लागणार आहे तर बघा, आपण वडाच्या झाडाची पूजा करायला जाते वेळेस तुम्हाला ओटीचं पूर्ण सामान न्यायचं आहे। ओटीचं सामान म्हणजे पीस, त्याच्यानंतर खारीक खोबरं, 5 फळं, गहू किंवा तांदूळ न्यायचे, त्याच्यानंतर आंबा, त्याच्यानंतर तुम्हाला त्या ओटीच्या याच्यामध्ये एक काळी पोत टाकायची आहे, काळ्या मण्याची पोत टाकायची आहे, 1 रुपयाचं नाणं टाकायचं आहे। त्याचबरोबर तुम्हाला हळदी कुंकाच्या पुड्या पण त्याच्यात टाकायच्या आहेत आणि जमलंच तर 1 कापराची वळी त्याच्यामध्ये तुम्ही नक्की टाका। तर हे असं साहित्य तुम्हाला घेऊन जायचं आहे आणि तिथे वडाच्या झाडाची पूजा करते वेळेस तिथं ओटी सामान तिथे ठेवायचं आहे। पण इतर 5 बायका सुद्धा तुम्हाला आंब्याने आणि धान्याने, गहू किंवा ज्वारीने तुम्हाला ओटी, ज्वारी नाही, गहू किंवा तांदूळ याने तुम्हाला त्या 5 महिलांची ओटी भरायची आहे। तर पूजेमध्ये काय काय सामान, ताटात काय काय लागणार आहे तर तुम्हाला एक दिवा, अगरबत्ती, ज्याच्याशिवाय कोणतीही पूजा अपूर्ण असते। दिवा अगरबत्ती न्यायची, त्यानंतर आंबे न्यायचे, 5 आंबे न्यायचे किंवा 7 पण नेऊ शकता। त्याच्यानंतर गहू किंवा तांदूळ कोणतंही एक धान्य न्यायचं। ओटीचं सामान जसं मी सांगितलं, ओटी सामान। त्याचबरोबर बघा, आपण जे हरभऱ्याची डाळ, चण्याची डाळ असते ती रात्री भिजू घालायची आणि सकाळी ती सोबत घेऊन जायचं प्रसाद म्हणून। त्याच्यात थोडी साखर टाकायची, ती भिजू घातलेली डाळ, त्या साखर ती पण घेऊन जायचं। त्याच्यानंतर इतर प्रसाद काय असेल तो पण घेऊन जाऊ शकता। त्याच्यानंतर दुर्वा न्यायच्या आणि नैवेद्य स्वयंपाक जर झालेला असेल तर नैवेद्य पण तुम्ही नेऊ शकता। हे असं त्याच्यानंतर हिरव्या बांगड्या टाकायच्या त्याच्यात,
कापूर मी तुम्हाला सांगितलं, कापूर पण टाकायचं आहे. तर हे असं पूर्ण सामान तुम्हाला पूजेमध्ये न्यायचं आहे. तिथे जाऊन पंचोपचार पूजा करायची आहे. 5 सुवासिनीची तुम्हाला ओटी भरायची आहे. हळदी कुंकू देऊन पूजेचं साहित्य तुम्हाला घेऊन जायचं आहे आणि वडाच्या झाडाची पंचोपचार पूजा करायची आहे आणि सायंकाळच्या वेळेस तुम्हाला सत्यनारायणाची पूजा करायची आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. झाली सेवाची स्वामी समर्थ महाराजांच्या चरणी आणि परमपूज्य गुरु माऊलींच्या चरणी रुजू करते. श्री स्वामी समर्थ.